देशाने पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष गुरुवारी अनुभवला. कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरू झालं. पण राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य सरकारनं दिलेल्या भाषणाची पहिली आणि अखेरची ओळ वाचली आणि ते सभागृहातून निघून गेले. यानंतर सत्ताधारी काँग्रेस आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. नेमकं काय घडलं पहा. भाजपेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये राज्यपाल विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष नेहमी बघायला मिळतो. पण राज्यपाल गेहलोत यांनी केलेली कृती घटनाविरोधी असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष तीव्र होणार असं दिसून येतं आणि आणखीन कर्नाटक या राज्याची या निमित्ताने चर्चा सुद्धा रंगणार आहे. एकूणच ही जी घटना घडली याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.